नमस्कार मित्रांनो, विनोदोगातीलही तुटेना या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो एक आता जबरदस्त असा कोणता ट्विस्ट पाहायला मिळणार आहे आणि त्या ट्विस्टमध्ये आता अंशुमनचे गुंड घरी आलेले आहेत आणि त्या गुंडांशी चार हात करून स्वानंदीने ते गुंडांना ओळखलेले असतं आणि हे सगळं मलिका आणि अंशुमन यांनी केलेलं कारस्थान शेवटी समोर उघडं केलेलं आहे। समरने मात्र आता या दोघांना कसं घराच्या बाहेर काढलेलं असतं आणि प्रॉपर्टीमधून बेदखल केलेलं असतं, कारण आज आजीच्या जीवावर ते उठलेले आहे आणि त्यांना मी नाही सोडू शकणार हे जे काही सत्य मात्र आता स्वानंदीने समरचे डोळे उघडून आता हे दाखवलेलं आहे। तेव्हा मात्र आता ह्या सत्याचा फायदा होत आता शेवटी नक्की पुढे काय होणार आहे हे मात्र आता बघायला विसरू नका आणि मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी मात्र विसरू नका, जेणेकरून तुम्हाला आता ह्या मालिकेचे डेली अपडेट्स रोजच पाहायला मिळतील आणि असेच नवनवीन व्हिडिओ आता तुम्हाला अगदी पाहायला मिळतील। तेव्हा मित्रांनो हे बघा, शेवटी आता ह्या अंशुमनला पैशांची फार गरज असते आणि पैशांसाठी आता तो पूर्णपणे टेन्शनमध्ये आलेला असतो। त्यात म्हणजे आता त्याचे जे काही गुंड आहे तर त्या भाईचे मात्र त्याने जे पैसे घेतलेले असतात आणि जो काही जुगार आहे तर तो जुगारामध्ये खूपच हारलेला असतो आणि जुगारामध्ये हारून मात्र शेवटी आता त्याच्याकडे पैसे द्यायला नसतात, म्हणून आता शेवटी हे गुंड घरी आलेले असतात आणि घरी येऊन मात्र त्यांनी ह्या अंशुमनला मारण्याची धमकी दिलेली असते की जर तू आमचे पैसे दिले नाही तर मात्र तुझ्या घरात येऊन तुला मात्र आम्ही घेऊन जाऊ आणि तुला म्हणजे घरातून बेदखल म्हणजे करण्याऐवजी आता बघूयात तुझ्या घरच्यांसमोर आम्ही कसं काय करतो। आता ही सगळी धमकी वगैरे दिल्यानंतर मलिका आणि सुष्मिता खूपच घाबरतात, परंतु आता जेव्हा स्वानंदी बाहेर येते तेव्हा त्या गुंडांना ती अगदी बारकाईने पाहते। त्या गुंडांना बघून मात्र तिच्या मनामध्ये काहीतरी वेगळी शंका येते आणि ती आता ठरवते की नक्की काहीतरी आहे, तर ती समरला सुद्धा सांगण्याचा प्रयत्न करते अंशुमनचे असे मित्र कसे असू शकतात, मला काहीतरी नक्कीच खूप मोठा प्रॉब्लेम आहे असं वाटतं। तर समर म्हणतो की अहो स्वानंदी मॅडम, तुम्ही कशाला उगाच काळजी करतात, असं काही नसेल। त्यानंतर मात्र आता स्वानंदी ही जेव्हा रूममध्ये आलेली आहेत तर इकडे आता रूममध्ये असताना यांनी जी काही आता लॉकरची चावी आहे तर ते लॉकर उघडून पैसे घेण्याचा प्रयत्न केलेला असतो, पण शेवटी पैसे काही त्यांच्या हाताला पोहोचलेले नाहीत। शेवटी स्वानंदी तेथे आलेली आहे आणि काकू अंशुमन सुष्मिता यांचा प्लॅन तिने फ्लॉप केलेला आहे, म्हणजे ते लॉकरच उघडलं नाही आणि स्वानंदीने त्यांना रंगेहात पकडलं। आता नक्कीच काहीतरी यांचं सुरू आहे हे स्वानंदीच्या लक्षात आलेलं असतं, म्हणून स्वानंदीला आता काहीतरी डाऊट येतो, पण तरी सुद्धा मात्र ती हार काही सोडत नसते, हार काही आता मानायला तयार नसते। नक्की काहीतरी आहे, आपल्याला यासाठी सतर्क राहावं लागेल। म्हणजे आता स्वानंदीने बारीक यांच्यावर लक्ष ठेवलेलं असतं की नक्की हे काय करतात। तर इकडे आता अंशुमनला फार टेन्शन येते, कारण फोन तर त्याचे इतके सुरू असतात। आता एक फोन करून पैशांची मागणी होत असते, पैसे दिले नाही तर तुला आम्ही घरात येऊन मारू असे अनेक धमक्या येत आहेत। तर तेव्हा मात्र अंशुमन खूपच टेन्शनमध्ये येतो, काय करावं हेच काहीच कळत नसतं। तेव्हा सुष्मिता म्हणते की हे बघा अंश, मी तुम्हाला सांगते की एक माझ्याकडे अशी प्लॅनिंग आहे, कारण आजीला आता जी काही ही पैशावाली आजी आहे ती तर कायम स्वानंदीला आता सगळ्यात जास्त तिची सून मानत असते। मग आपण एक काम करू, ही आहे ना पैशावाली आजी, तर तिलाच किडनॅप करू, म्हणजे समर आणि ताई नक्की आता जिजू आपल्याला पैसे देतील आणि त्यांना धमकावून मात्र आपण पैसे घ्यायचेच, कारण आजीच्या जीवासाठी मात्र शेवटी ते पैसे देऊ शकतात। तेव्हा अंशुमनला मात्र सुष्मिताची ही आयडिया फारच आवडते। तो म्हणतो की खरंच आता मात्र आजीमध्ये समरचा खूपच जीव आहे आणि जर आपण आजीला किडनॅप केलं तर मात्र नक्कीच आपल्याला पैसे भेटतील आणि त्या सगळ्या पैशातून माझं जे काही कर्ज आहे तर ते मला फेडता येईल। एकतर पैसा यायला मार्ग नाही, काय करायचं, आणि जर त्या लोकांचे पैसे दिले नाही तर समोर आता हे सगळं काही येईल आणि एकदा की दादासमोर हे सर्व आले तर तुम्हाला नक्कीच घराच्या बाहेर काढेल, मग काय उपयोग होईल। तेव्हा सुष्मिता म्हणते की नको असं व्हायला नको, मग त्यासाठी आपण आता काम करूयात, आता काही गुंड आहेत ना त्या गुंडांना पैसे देऊयात आणि पैसे देऊन मात्र आता हे सगळं करूयात। त्यासाठी मात्र आता त्याने आपल्या त्याच गुंडांना फोन केलेला असतो की माझी एक मदत आहे, तुम्हाला जर तुमचे पैसे हवे असतील तर तुम्ही माझी मदत करा, मी तुम्हाला सगळे पैसे देऊन टाकतो, जे काही पैसे आहे ते फक्त तुम्हाला माझी मदत करायची आहे। तेव्हा ते गुंड म्हणतात की ठीक आहे, काय करायचं ते सांग। म्हणून आता आजीला कसं बाहेर पाठवायचं,
आजी तर एकटी घरातच असते आणि ती तर बाहेर काही जायला तयारच नसते. काही करून आता हिला बाहेर कुठेतरी पाठवायचं म्हणून मात्र आता बाहेर आता काय करायचं मल्लिका आता आईच्या जवळ येते आणि म्हणते की आई हे बघा ना, अहो एकादशीचा दिवस आहे, आपण आता मंदिरात दर्शन वगैरे घ्यायला जाऊयात. तेव्हा आजी म्हणते की हो, माझं दर्शन तर राहूनच गेलं, मला तर दर्शन घ्यायला जायचंच होते, म्हणून मात्र आता आजीही जायला निघते. पण मल्लिका म्हणते की आई अहो आत्ता मला आठवलं, कारण माझं एक खूप महत्त्वाचं काम आहे, तुम्ही एकट्या जा ड्रायव्हरसोबत, मी ड्रायव्हरला सांगते. आता मल्लिका नाटक करून हे सर्व जे काही म्हणते तर आता आजी गेलेली असते आणि तेथे आजीला मात्र ह्या अंशुमनच्या लोकांनी किडनॅप केलेलं असतं आणि तिला नेऊन बांधून ठेवून आता यांच्याकडे पैशाची मागणी केलेली आहे. परंतु आता ह्या स्वानंदीच्या लक्षात असतं. स्वानंदी विचार करत असते की नक्की काहीतरी आहे, कुठेतरी पाणी मुरत आहे आणि ज्या गुंडांनी किडनॅप केलेलं आहे तर त्या गुंडांपर्यंत आता स्वानंदीला पोहोचायचं असतं. परंतु आता जेव्हा पैशाची मागणी केली मग नक्कीच काहीतरी झोल आपल्या घरातूनच आहे, कारण आजीला असं कोणीच किडनॅप करू शकत नाही. हे सगळं पैशासाठीच सुरू आहे आणि हे सगळं अंशुमन आणि काकू या दोघांचं प्लॅनिंग असेल. मला काही करून त्यांच्यावर लक्ष ठेवावंच लागेल. आणि त्या दिवशी आलेले गुंड नक्की कोण होते? तेव्हा आता सुष्मिताला ती विचारण्याचा प्रयत्न करत आहे. अगं सुश, प्लीज मला सांग ना, मी तुमची काहीतरी मदत करू शकते का? त्या दिवशी घरात जी काही आता ही मित्र आली होती अंशुमनची, ती नक्की खरंच मित्र होती का? तेव्हा सुष्मिता म्हणते की काय गं ताई, तुला काय करायचं असतं? सतत मात्र आता आम्हाला सगळं काही विचारण्याचा प्रयत्न करत असते. आता सुष्मिता काही सांगायला तयारच नसते. परंतु आता स्वानंदीला मात्र माहीत असतं की हे सगळं यांनी केलेलं आहे. आणि तेवढ्यात मात्र आता सुष्मिताला अंशुमन फोन करतो आणि तिला रूममध्ये बोलावतो. तेव्हा आता सुष्मिता रूममध्ये घाईने गेलेली असते. तर लगेच आता स्वानंदीला काहीतरी डाऊट येतो. स्वानंदी म्हणते की नक्कीच यांचं काहीतरी सुरू आहे. म्हणून स्वानंदी जेव्हा आत येते आणि स्वानंदी आत आलेली आहे आणि त्याच गोष्टीचा मात्र आता तिला फायदा होतो, कारण आता सुष्मिता आणि अंशुमन असं काहीतरी बोलत असतात की समरला म्हणजे दादाला काहीतरी म्हणजे आता समजलं आहे की काय, म्हणजे दादा घाबरलेला आहे की काय, आणि आता नक्कीच काहीतरी ते पैशाची व्यवस्था करतील, आपल्याला पैसे भेटतील. मग आता ज्या दिवशी ते गुंड आले होते त्यांना मला पैसे द्यायचे आहे आणि त्यांनाच मला आता फोन करायला जायचं आहे, कारण आता त्यांनी आजीला कुठे किडनॅप करून ठेवलं आणि कुठे नाही हे सगळं काही आता आपल्याला म्हणजे हे शोध घ्यावा लागेल. पैशाची व्यवस्था आता आपल्याकडे झालीच पाहिजे. त्या गुंडांना आपल्याला पैसे द्यायचे आहे आणि जर पैसे नाही दिले तर मात्र काय होईल तुला तर माहितीच आहे. म्हणून मात्र आता स्वानंदी सर्व काही ऐकते आणि स्वानंदीला आता फक्त पुरावा लागत असतो. म्हणून स्वानंदी मात्र आता जे काही प्रश्न आहे की जेव्हा मल्लिका काकू मात्र आता ते जे काही लॉकर आहे कपाटातील तर तो लॉकर उघडण्याचा प्रयत्न करत होत्या आणि नक्की त्यांना आता ही चावी कुठून आली, नक्की त्या लॉकर का उघडत होत्या हे सगळं काही ती समरला सांगते. समर म्हणतो की काकू कशाला लॉकर उघडत असेल, तिला काही इतकी पैशाची गरज भासली असेल. तेव्हा स्वानंदी म्हणते की ते पण डुप्लिकेट चावीने. मग नक्की यांचं काय सुरू होतं? मी सुष्मिताला विचारण्याचा प्रयत्न केला पण सुष्मिता काही सांगायला तयार नाही. तेव्हा समर म्हणतो की अहो पण मला आजीला वाचवायचं आहे, आजीच्या जीवाला जर त्या गुंडांनी काही केलं तर काय करायचं? म्हणून मात्र आता घाईने स्वानंदी मात्र आता सगळं काही पुरावे शोधण्याचा प्रयत्न करते आणि अंशुमनचा पाठलाग करून शेवटी मात्र आता ती त्या गुंडांपर्यंत पोहोचते, कारण ते गुंड कसे काय दिसतात. आणि तेथे जेव्हा तो बाहेर एक गुंड असतो आणि त्या दिवशी मात्र हेच ते गुंड होते, आपल्या घरी आलेले असतात ते गुंड, त्यांच्यापैकी हा एकच गुंड आहे. आणि आता मात्र ह्या गुंडांनी नक्कीच त्या दिवशी यांचं काहीतरी कारस्थान आहे. मग आजीला मात्र आता ह्या गुंडांनी किडनॅप केलेलं आहे, तर यामागे अंशुमन आणि मल्लिका यांचा हात आहे. म्हणून शेवटी एक रणरागिणी बनून आता शेवटी आता आजीचा जीव वाचवण्यासाठी अंशुमनचा पाठलाग करत स्वानंदी तेथे आलेली आहे. आणि स्वानंदीने त्या गुंडांना पकडून आता मात्र पोलिसांना तेथे बोलावलेलं असतं. पोलीस जेव्हा गुंडांना पकडतात आणि त्याच वेळेस आता स्वानंदी त्या गुंडांकडून कबूल करून घेते, तेव्हा गुंड ते आहे ना तो भाई घडलेला सर्व काही प्रकार सांगतो. अंशुमनने आमचे पैसे कसे घेतले, जुगारामध्ये तो पैसे कसे हारलात आणि त्यासाठी त्याने आम्हाला तुमच्या आईंना कसं किडनॅप करण्यासाठी सांगितलं, हे जे काही आहे तर ते गुंड शेवटी स्वानंदी त्यांना कबूल करायला सांगते. आणि ते गुंड सगळं काही कबूल करून समरला अंशुमन आणि मल्लिकाबद्दल सगळं काही सांगतात. तेव्हा हे ऐकून आता समरला फार मोठा धक्का बसलेला असतो. समरच्या पायाखालची जमीन सरकते, कारण आपल्याच घरातील लोक आता आपल्या आईच्या म्हणजे आजीच्या जीवावर उठलेले आहे हे कसं आपण विसरू शकतो? किती काही झालं तरी आज यांना पापाची शिक्षा द्यावीच लागेल, कारण इतकंही त्यांनी कारस्थान केलेलं आहे. तर आजी जेव्हा सुखरूप घरी आलेली आहे तर
आजी म्हणते की यांना प्रॉपर्टी काय, प्रॉपर्टीतील एक कवडीसुद्धा मी देणार नाही आणि आज मात्र यांना प्रॉपर्टीतून मी बेदखल करते. मलिकाला तर आता मी घरातच ठेवू शकत नाही. माझ्या जीवाशी खेळलेली आहेस. लाज वाटायला हवी होती, कारण ही जे काही वागते ते. म्हणून मात्र आता हा जे काही कारस्थान आहे ते सगळं उघडकीस स्वानंदीने आणलेलं असतं आणि त्या गुंडांच्या तावडीतून आजीला तर सुखरूप सोडवलेलं आहेच, परंतु हे सगळं त्यांना कोणी करण्यासाठी सांगितलं आणि कशासाठी करायला सांगितलं हे समोर अगदी पुराव्यासहित तिने सिद्ध केलेलं असतं. तेव्हा समोरचे डोळे उघडतात आणि स्वानंदीची जी काही प्रेमाची भावना आहे तर ती समोरच्या मनामध्ये आणखीनच दृढ होते आणि शेवटी तो मात्र आता खूप काही खुश होतो. म्हणजे त्याला एका दृष्टीने धक्का बसलेला असतो की काकू आपल्याशी इतका मोठा धोका केला, परंतु स्वानंदी मॅडमने आज आपले डोळे उघडलेत. आपण स्वानंदी मॅडमला यावरून कायम बोलत होतो, काकू माझ्या आईच्या ठिकाणी आहे हे सांगत होतो, पण आज नाही. त्या काकूनेच माझ्या पाठीमध्ये खंजीर खुपसला आणि आता आजीच्या जीवावर उठणं म्हणजे ही साधीसोधी गोष्ट नाही. या घरातूनच मी त्यांना बाहेर काढतो असं मात्र आता समरने निर्णय घेतलेला असतो आणि स्वतः समर काकूला आणि अंशुमनला घराच्या बाहेर काढायला निघालेला आहे. आणि त्याच वेळेस आता सुष्मिता तेथे येऊन समरचे पाय धरते आणि शेवटी खरं काय काय आहे ते सगळं कबूल करून मात्र आता समरचे डोळेसुद्धा मात्र आता ह्या सुष्मिताच्या सत्याने उघडलेले आहेत. तेव्हा आता मित्रांनो पुढे नक्की काय होतं हे बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.